या सृष्टीच्या गर्भात किंवा हृदयात असणारा देवतत्व, ज्याला आपण अंतर्देव असं म्हणतो, आणि याशिवाय इष्टदेव, कुलदेव, ग्रामदेव आणि क्षेत्रदेव अशा पद्धतीने उपासना करत असलेले बाह्य देव, या दोन प्रकारच्या देव संकल्पना आपण पाहतो. बाहेर ज्यांना देव म्हणून आपण पूजा करतो, हे सर्व ही निर्गुण साकार देव आहेत, मूर्तिमंत आहेत. ऋग्वेदामध्ये यांना, या उपासनेला संकेतोपासना असं म्हणतो आपण. किंवा प्रतिमोपासना असं म्हणतो आपण. देव आणि देवांची प्रतिमा या दोन्हींमध्ये थोडासा अंतर असतो. व्यक्ती आणि व्यक्तीची प्रतिमा आपली पूर्वज असतात. पूर्वजांची प्रतिमा घरात आपण लावलेले असतो. प्रतिमा म्हणजे पूर्वज नव्हे, पूर्वजांची ती भावचित्र आहेत केवळ. भावचित्रांनाच आपण प्रतिमा म्हणतो. प्रतिमा प्रतीकात्मकही असतात आणि मूल रूपाचे सुद्धा असतात. जसं की विष्णू भगवंताची प्रतिमा मूर्ती रूपात विष्णू भगवंतासारखंच असते, आणि शंकराची प्रतिमा पिंडीच्या रूपात असते. याला सांकेतिक प्रतिमा असं म्हणतो आपण. देवी देवतांची मूल प्रतिमा आणि सांकेतिक प्रतिमा, संकेत रूपाने असणारी, प्रत्येक अवयव आणि त्यांच्या आजूबाजूने असणारे सर्व दृश्य रूप जे आहे, एक एक गोष्टीचे संकेत सूचित करत असतात. जसं दत्तात्रेयांची आपण मूर्ती पाहतो, त्रिमुख आहेत, 4 श्वानही आहेत, एक गायी आहेत आणि पाठीमागे मोठं वृक्षही आहेत. हे सर्व ही प्रतीकात्मक आहे, संकेतात्मक आहे. तिन्ही देव ब्रह्मा विष्णू महेश्वराने कृपा करून अनसूयेला प्रदान केलेले जे वर आहे, म्हणून तिन्ही देवांचं स्वरूप असणारा दत्तात्रेय असं आपण म्हणतो त्यांना. वेद हे चतुर्वेदा भक्ती असू शकतात, किंवा 4 वेद असू शकतात. जे चतुश्वान आपण पाहतो
त्यांना वेदही म्हणतो आपण, चतुर्विधा भक्तीही म्हणतो. गाय जी आहे मातृसत्तक असंही मानतो आपण, किंवा सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन पार्थो वत्स सुधीर भोक्ता असा जेव्हा म्हणतो, सर्व धर्म साहित्याचा सार रूपाने गायीचं प्रतीक आहे असंही आपण म्हणत असतो. म्हणून यांना सर्व प्रतीकात्मक देव म्हणतो. शिवशक्तीचा प्रतीकात्मक शिवलिंग असंही आपण म्हणतो. गणपती अनेक गुणांचा प्रतिनिधित्व करणारी वेगवेगळ्या अवयव असल्या कारणाने त्यांना प्रतीकात्मक देव म्हणतो. जसं की हातात अस्त्रशस्त्र असणारे जे देवी देवता आहेत त्यांनाही आपण वेगवेगळ्या प्रतीकात्मक देव म्हणूनच मानत असतो. या सर्व ही एक तर प्रतिमा नाही तर प्रतीकात्मक देव असताना या देवांचं मूळ जे आहे किंवा मूल देव जे आहेत ते देव ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत, या सर्व अणु रेणू तृण काष्ट इत्यादींमध्ये त्या भगवंताचा वास आहे असंही आपण म्हणतो. द्यावा भूमी जलयन देव एकः, आकाश पृथ्वी प्राणी या सर्वांमध्ये वास करणारा देव म्हणजे निजदेव आहेत, ज्यांना आपण अंतर्देव असं म्हणतो. आता जेवढी जीवसृष्टी आहे सर्व जीवसृष्टींचं हृदय असणारा तो देव. एक वृक्ष आहे तर वृक्षामध्येही देवाचं अस्तित्व आहे. हे कधी लक्षात येतं? वृक्षांची पानं वाळायला लागले किंवा झाड वाळायला लागला तर आपण समजतो की आता ह्यात आता जीव राहिलेले नाही आहे. झाडांचाही एक जीव असतो आतमध्ये, तो जीव म्हणजेच ब्रह्म असतो. त्याचा पाण्यामध्येही देव आहे म्हणून तरी पाणी चालत असते. अग्नीमध्येही देव आहे म्हणून ते सर्वतोमुख आहे. वायूमध्येही देव आहे म्हणून तरी वायूमध्ये हालचाल आहे. तेन विनह तृणम, ज्याच्याशिवाय काही हलू शकत नाही. तर हे हलणारे हे जे पंचमहाभूत आहेत या भूतांच्या हृदयातच देवाची वास्तव्य आहे. आणि त्याशिवाय पंचमहाभूतापासून तयार झालेले जितकं म्हणून शरीर आहेत, अंडज पिंडज उद्भिज जरायुज, अंडीतनं जन्माला येणारी, पोटातनं जन्माला येणारी, मातीतनं जन्माला येणारी, पाण्यातनं जन्माला येणारी जी कुठली शरीर आहे त्या सर्व शरीरांमध्ये परमात्मा सगळ्यांच्या आतमध्ये राहतो असं म्हणतो आपण. आमच्या ऋषीमुनींचं संशोधन आहे. ऋषीमुनींनी अनुभव करून सांगितलेले तत्व उपदेशही सर्वात जर असेल तर मनुष्यांच्या हृदयात सुद्धा तो असतो. म्हणूनच आम्ही जेवढ्या हालचाली करतो जोपर्यंत तो आतमध्ये आहे तोपर्यंत माणसांच्या शरीराची, मनाची, बुद्धीची हालचाल चालू असते. जेव्हा हालचाल थांबतो
तेव्हा आम्ही समजतो की या हृदयात आता देवाचा अस्तित्व राहिलेले नाहीये. या शरीराला बहुतेक देवानी त्यागलेले आहे असं आपण म्हणतो. इंद्रिय सर्वही असतात प्रेतामध्ये, प्राण नसलेले शरीरामध्ये सर्व इंद्रिय उपस्थित आहेत, पण कुठलंही सक्रिय नाहीये, सर्व निष्क्रिय झालेले आहेत. सक्रियतेसाठी त्या सत्यात्मक देवाचे अस्तित्व आवश्यक असते. आम्ही कुठे कुठे देवाकरता शोध घेतो, स्वतःतलं सोडून बाकीचे सर्वही शोधत असतो. सर्व जगाला तू कोण, तुम्ही कोण असं विचारत असतो, पण एकदा तरी स्वतःला प्रश्न विचारावा की मनुष्यानं मी कोण आणि मला जन्म देणारी कोण आहेत. या प्रश्नाचं उत्तर शोधायला गेला तर ज्याला त्याला ज्यांच्या त्यांच्या अंतरंगातच परमात्म्याचा दर्शन होतो. आणि हे शोध कुठेही बाजारात शोधून नाहीये, स्वतःमध्ये शोधायला संत महंतांनी आणि ऋषी मुनींनी आम्हाला सूचित केलेली आहे. आणि आपण आपल्यातच देव शोधायचंय असंही म्हणतात. जे सांगणारे आहेत अनुभवाने, त्या माणसांच्या वर आपला नितांत विश्वास असणं गरजेचे आहे. मनुष्य आज दुःखी झालेला असेल तर त्या दुःखाचा सर्वात मोठं कारण कुठलं असेल तर तो अविश्वास आहे. प्रपंचात जो माणूस जितकं दुःखी आहे त्या सर्व दुःखाच्या मागे एकमेव गोष्ट काम करत असते की त्या व्यक्तीचा स्वतःवरील आणि अन्यांवरील अविश्वास, विश्वास करत नाही. जगात खूप सारं पडलेले आहे, गुण आणि अवगुण सर्वही पडलेले आहे त्या जगात. भगवंतानी अनेक वस्तूंमध्ये अनेक गुणांचा आणि अवगुणांचा वर्षाव करून ठेवलेले आहेत. अवतीभोवतीने हे सर्वही आमच्या पडलेले आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही गुण आहेत आणि अवगुणही आहेत. प्रत्येक प्राण्यांमध्ये गुण आणि अवगुण आहेत. प्रत्येक निर्जीव वस्तूंच्या ठिकाणी सुद्धा गुणावगुण आहेत. आणि सर्व सजीवांमध्ये गुण आणि अवगुण आहेत. आणि ह्यात काय निवडावं आणि काय घ्यावं हे ज्यांच्या त्यांनी ठरवायचं असतं. देवानी हे सर्वही निर्माण करून मनुष्याला विशेष बुद्धी देऊन इथे पाठवलेले. त्यांच्या त्या बुद्धिमत्तेच्या बळावर हे जगातलं कुठलं वस्तू निवडावं, कुठली गोष्ट निवडावं, कुठलं गुण निवडावं हे स्वातंत्र्य मनुष्याला दिलेले आहे. बहुतेक इतर प्राण्यांना इतकं स्वातंत्र्य नसावं. आम्हाला ते स्वातंत्र्य दिलेले आहे. आणि काय निवडायचं आपण ठरवायचं. निवडण्याची स्वातंत्र्य असताना सुद्धा माणूस आणि कशालाही फारसं चार्जेस ठेवलेले नाहीये, मूल्य ठेवलेले नाहीये. सर्वही विनामूल्य आहेत. एक फूल आहे, या फुलाकडून आम्ही काय घ्यावं याच्याकरता पैसे द्यावे लागत नाही. ते निसर्गात फुललेले आहे. त्याचा गंधही पाहतो, डोळ्यांनी त्याचा रूपही पाहतो. मी गंध घ्यावं की त्याचा सुंदर रूप घ्यावं किंवा दोन्ही घ्यावं, हे घेण्याकरता भौतिक वस्तूच पाहिजे असं नाही. वस्तू तिथे असताना सुद्धा मी त्याचा अनुभव घेऊ शकतो आणि ते मुफ्त आहे, मोफत आहे.
या निसर्गात अनेक प्रकारची रूप रंग असणारी वनस्पती आणि क्रिमी कीट पशु पक्षी निर्माण केलेले आहे देवाने. गुण आणि अवगुण असणारी सर्व आहेत. आणि कोणाचा गुण घ्यावं कोणाचा अवगुण घ्यावं कुठलाही निर्बंध आमच्यावर नाहीये. तथापि काय घ्यावं ते आपण ठरवायचं असतं. पण आपला स्वभाव असं बनलेले आहे, गुणांपेक्षा अवगुणांची निवड अधिक करतो. एखाद्या चांगल्या गोष्टी ग्रहण करण्याकरता आम्हाला वेळ लागतो, पण खराब गोष्टी ग्रहण करायला वेळ लागत नाही, अजिबात वेळ लागत नाही. आणि ग्रहण केलेले गुणावगुण सोडण्याकरता सुद्धा आम्ही स्वतंत्र आहोत. काय सोडावं आणि काय ठेवावं याच्याकरता एकदा ग्रहण केलेले कळत न कळत त्यातलं काय ठेवावं आणि काय सोडावं याच्याकरताही आम्ही स्वतंत्र आहोत. पण जे आपल्याला त्रास देणारी आहेत, आपल्या समवेत अन्यांना त्रास देणारी ज्या अवगुण आहेत, हे सोडावं की ठेवावं हे आपण ठरवायचं असते. पण आपण प्रयत्नपूर्वक त्यांचा सांभाळ करून ठेवतो. अन्यांकडे अन्य गोष्टींकडे जे मोफत मिळणारे सद्गुण आहेत ते ग्रहण करण्याचा स्वातंत्र्य असताना सुद्धा ते फार कमी ग्रहण करणारी मंडळी सुद्धा असतात, अधिक ग्रहण करणारी मंडळी सुद्धा असतात. जे अधिक ग्रहण करणारी मंडळी ज्ञानी होतात आणि भगवंताच्या निर्मितीमध्ये सर्वोत्कृष्ट निर्मिती असे गणले जातात. पण बरीच मंडळी जे निवडायला पाहिजे ते न निवडता जे स्वतःला टोचते आणि बोचते अशा पद्धतीचे काही दुर्गुण, दुर्व्यसन, दुराचार, दुर्विचार यांचा निवड करून संग्रही करून ठेवतात. आणि साधू सत्पुरुष संत महंत कितीही उपदेश केले तरी सुद्धा जे सवयीचे रूप धारण केलेले अवगुण आहेत ते सोडायचे धाडस होत नाही. जीवाला, मनुष्याला धाडस होत नाही. हे सोडले तर जणू काय माझ्या अस्तित्व संपते काय की अशा पद्धतीची भीती त्यांना वाटत राहते. यासाठीच म्हटलं की आपण आपल्या जी सुखदुःख आहेत आता त्याला जबाबदार आपणच आहोत आणि आपणच ग्रहण केलेली गुणावगुण आहेत. या आम्ही फक्त एकच गुणांचा अवलोकन केली, जे आता आपण मगाशीच म्हटलं, देव आमच्यापासून दूर का झाला, देवाच्या अनुभूती आमच्याकडे इतका जवळ असून सुद्धा त्या देवाची अनुभूती का येत नाही आम्हाला, तर त्याचा एकमेव कारण आहे आमचा अविश्वास. कोणावर? स्वतःवर अविश्वास आणि सांगणाऱ्या साधू सत्पुरुषांवर, सद्गुरूंवर विश्वासाचा अभाव. त्याच्या कारण आपण देवाची अनुभूती घेऊ शकत नाही. आपल्याला माहिती आहे, रामराज्य इतकं सुंदर चाललेलं होतं अयोध्येचा दशरथ महाराजांच्या काळात. ज्या राज्यात सर्वजण सुखी होते, एक दोघे जण नव्हे, परस्परांवर प्रेम एक आदर्श उदाहरण होते अयोध्या. त्याच्याकरता देवघेवीचे व्यवहार देणारी जास्त होते, घेणारी कोण नव्हते. म्हणजे जेव्हा देणारी अधिक होतात, घेणारी कमी होतात, तेव्हा तिथे सुखाचा ऊत आलेला असतो. जिथे निसर्गावर कुठलाही अन्याय केले जात नाही, प्रत्येक घराच्या पाठीपुढे
खाली जाग्यावर जिथे जागा आहे तिथे वृक्षांची उपस्थिती होती. निसर्ग किती संतुलित होता. एवढी वृक्ष आहे तर पावसाला ये म्हणून गारणे घालण्याची काही गरज नव्हती. आणि सुभद्र शहर होता. कोणी कोणाला शोषण करणारी नव्हते तिथे. सर्व ही पोषण करणारी मंडळी होती. स्वतःहून राजाला महसूल भरण्याकरता रांगेत उभं राहून महसूल भरणारी लोक तिथे होते. आणि कुठलेही बुजुर्ग आणि ज्येष्ठ मंडळी जिवंत असताना त्यांच्या संतानाची अंतिम विधी करण्याची वेळ कोणावर येत नव्हती. म्हणजे किती संतुलित राज्य असेल, राज्य व्यवस्था असेल. असे असताना कुठून तरी अविश्वासाचा जन्म झाला. महाराजा दशरथ 3 लग्न केले, पण सगळ्यांचा परस्परांवर विश्वास होता. कोणाचाही तक्रार नव्हता. पुत्रहीनतेचे कारणास्तव 3 लग्न केले असं. पुत्री होती एक शांता नावाची. आपल्या मित्रांना दत्तक दिली होती त्यांनी. म्हणून पुत्रप्राप्तीसाठी 3 लग्न केली. तथापि पुत्रप्राप्ती होऊ शकली नाही. त्याच्याकरता यज्ञही केले पुत्रकामेष्ठी. आणि तिघांनाही पायसम दिले अग्निदेवतेने. तिघींनाही मुलं झाले. एकीला 2, दोघींना 1-1. आनंदाने नांदत होते सर्वजण. आणि ही सौतीची मुलं आहेत असा एकीलाही आभास झाला नाही. इतका विश्वास होता परस्परांवर. राम कौशल्याचा मुलगा आहे असं कधीही कैकेयीला वाटलं नव्हतं. आणि भरत कैकेयीचा मुलगा आहे असं कधीही कौशल्याला वाटलं नव्हतं. लक्ष्मण शत्रुघ्न हे सुमित्रेची पुत्र आहेत असं कधीच त्या राहिलेल्या दोघींना वाटलं नव्हतं. इतकं परस्परांवर प्रेम होतं. यात नेमकं कोणाची मुलं कोण ओळखणं कठीण होतं. इतकं विश्वास होता. आणि अशाच एक सुसंस्कृत घराण्याशी संबंधही प्रस्थापित झाला जनक महाराजांच्या. मिथिला नरेश जनक महाराजांची आणि त्यांच्या भावांची मुली. आणि हे 3 मुलांना देऊन लग्न केले. आणि त्याही 3 मुली किंवा 4 मुली इतक्या गुणी होत्या, त्यांना मिथिला आणि अयोध्येमध्ये काही फरक जाणवला नाही. इतक्या गुण्या गोविंदाने चाललेले संसार केवळ परस्परांवरील विश्वासामुळे चाललेला होता. पण अविश्वास नावाची एक माशी शिंकली मंथरेच्या मनात. मंथरेने बीज पेरली कैकेयीच्या मनात. आणि विश्वास, प्रेम, उदारता हे संकुचित झाली आणि अविश्वासाचा भाव निर्माण झाला. उद्या जर हा राम
अयोध्येचा राजा बनला तर माझं काय होणार, एक अविश्वासाचा भाव तयार झाला. आपणास माहिती आहे सगळ्यांना अविश्वास काय काय करू शकतो. अविश्वास सर्वांना संशयाच्या दृष्टीने पाहायला बाध्य करते. अविश्वास बाध्य करतो. अविश्वास कोणालाही सुखाने राहू देत नाही. अविश्वास अन्यांचा मोल कमी करून स्वतःचा मोल वाढवत असतो. अविश्वास सगळ्या गोष्टींवर प्रतिबंध करण्याचा, सगळ्या गोष्टींना प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न करत असतो. अविश्वास पहिल्यांदाच रखवालीची गरज भासायला सुरू होते. रखवालदारीची म्हणजे त्या वस्तूंना राखण्याची, व्यक्तींना राखण्याची गरज वाटायला लागते. मनात अविश्वास निर्माण झाले की रखवालीची गरज भासायला लागते. आपणा सगळ्यांना ज्ञात आहे का आमच्या मनात अविश्वासाचा भाव तयार झाला तर सगळ्यांवर रखवाली सुरू होतो. राखणदार नेमायला सुरुवात करतो आणि शेवटी राखणदारांवर राखणदार नेमण्याची वेळ येते. एवढंच नाही, अविश्वास मनात असेल प्रत्येक गोष्टीला कुलूप लावायला सुरुवात करतो. प्रत्येक गोष्टीची प्रतिबंध करायला सुरुवात करतो. या पेटीला कुलूप लाव, खोलीला कुलूप लाव, कपाटाला कुलूप लाव, घराला कुलूप लाव, गावाला कुलूप लाव. अविश्वास कुलूप आणि किल्लीला जन्म देत असते. हल्लीच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर अविश्वास सीसीटीव्ही कॅमेराला जन्म देते. सीसीटीव्ही कॅमेरा लावतो याचा अर्थ आपण एकमेकांवरचे विश्वास गमावलेले आहोत आणि त्याला फार फुशारकीने मोठेपणाने आम्ही सांगतो आमच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेले आहे, आमच्या ऑफिसमध्ये आम्ही सीसीटीव्ही कॅमेरा बसवले. म्हणजे इथे माणसं राहत नाही, सगळे राक्षस राहतात असंच त्याचा अर्थ होत असतो. लावण्याकरता कोणाचाही प्रतिबंध नाही आहे, कारण सगळी माणसं एकसारखं नाही. एखादा खराब पण असू शकतो, त्याला धरण्याकरता म्हणतो आपण. पण केवळ आम्ही सीसीटीव्ही कॅमेरा लावल्याने प्रश्न कधीही संपत नसते. मठातही मला सांगितलंय मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरा लावलं, बाहेरचे पुजारी ठेवलेले. त्यांच्या लक्षात आलं की कुठल्या बाजूने जाऊन पैसे घेतले तर या सीसीटीव्ही कॅमेरात येत नाही. ती जागा त्यांनी निवडलं. जाऊ द्या म्हटलं ते सीसीटीव्ही कॅमेरा, एक नाही अनेक. सीसीटीव्ही कॅमेरा म्हणजे नंतर ती कॅमेरा बघते, आपण कशाला बघायचं, म्हणजे माणसांचा लक्ष कमी झाला आणि प्रत्येकाला चोर म्हणून पाहण्याची अविश्वासाचा काम असतो. या जगात मी एकटाच प्रामाणिक आहे आणि बाकीचे सगळीही लबाड आहेत, सगळी खोटे आहेत आणि मी एकटाच खरा आहे असा आभास तयार करतो अविश्वास. अविश्वासाचा सर्वात मोठं कुठलं तरी एक दुर्गुण असेल, अविश्वास भयाला जन्म देतो, भीतीला जन्म देतो. अविश्वास मनात तयार झाले की
असं झालं तर कसं होईल, तसं झालं तर कसं होईल, काल काय झालं असेल, उद्या काय होऊ शकेल, अशा पद्धतीची एक भीतीला जन्म घालतोय अविश्वास. मी म्हणूनच सांगत होतो, अयोध्येत अविश्वास जन्माला आला म्हणून चांगल्या माणसांना वनवासाला जावं लागलं. वनवास संपताना अविश्वास जन्माला आला, अग्निपरीक्षा द्यावं लागलं. एवढ्यावर थांबला नाही. सीता गर्भिणी राहिल्या त्यावेळी समाजातल्या लोकांची अविश्वास पुन्हा प्रकट झाला, हे पोरं कोणाची असतील, याकरता पुन्हा वनवासाला पाठवावं लागलं. दुर्योधनाचा अविश्वास कोणाकोणावर, यांच्या पूर्वज पितामह भीष्म, त्यांच्यावर विश्वास नाही. ज्यांनी या राजसिंहासनाचा संरक्षण करण्याची प्रतिज्ञा केलेली आहे, त्या प्रतिज्ञेपायी तिथे हस्तिनापूरच्या सिंहासनाच्या पाठीमागे डोंगरासारखा स्थिर उभा आहे. त्या भीष्मावर अविश्वास दाखवण्यात आला. ज्या गुरुवर्यांनी विद्या दिली होती कौरवांना आणि पांडवांना, त्या द्रोणाचार्यावर दुर्योधन आदी मंडळींनी अविश्वास दाखवला. अरे ही तरी त्यांचीच गुणगान करत असतात आणि आमच्या बाजूने काय लढाई लढतील. अविश्वास. त्याचा परिणाम एवढंच नाही, संधान करण्याकरता आलेले कृष्णावर सुद्धा अविश्वास दाखवला. धर्माचा प्रतिरूप असणाऱ्या युधिष्ठिरावर अविश्वास दाखवण्यात आला. त्या अविश्वासाचा परिणाम सर्वनाशात झाला. एकच अवगुण आहे, छोटासा आहे, अविश्वास. तिथून जर आपण हल्लीच्या काळात आला, दिल्ली जवळचा जो युद्ध झाला पेशवांचा आणि मोगलांचा, युद्ध हरण्याचा एक मुख्य कारण अविश्वास होता. अविश्वास होता. नंतरच्या काळात जेवढे काही युद्ध झाले, त्या युद्धाच्या मुळापर्यंत आपण गेलो. परस्परांवरील अविश्वास, शत्रूने नाही जिंकले आम्हाला. भाऊबंधांमध्ये परस्परांमधील अविश्वास, बंधू बांधवांमधील परस्परांवरील अविश्वास, अविश्वासाच्या कारणास्तव सर्व युद्ध हरले गेले आणि अनपेक्षित माणसं जिंकले गेले. एवढंच नाही, आपण जर पाहिलात दिल्लीच्या राजतख्त्यावर औरंगजेब नावाचा एक बादशाह आला आणि हा बादशाह लहानपणापासूनच चारी मुलांपैकी अत्यंत हुशार होता. परंतु जेवढी हुशारकी अधिक होती, त्यापेक्षा चतुरता अधिक होती. चतुरता म्हणण्यापेक्षा धूर्तता अधिक होती त्याच्याकडे. कारण तो मुलगा इतका धूर्त होता, इतका हुशार होता, आई वडिलांवर विश्वास नव्हता, भावंड्यावर विश्वास नव्हता. मोठा होता होता सगळ्या भावांना संपून टाकला. सगळ्या भावांना मारून टाकला. त्यांची जे प्रपंच होती ते सर्व देशोधडीला लावला.
आणि आई वडिलांसुद्धा वर सुद्धा त्याचा विश्वास नव्हता. त्यांना जेलमध्ये टाकला आणि आपण राज तख्त्यावर बसला. राज्य विस्तार करत होता, पण त्याचा एकूण जीवन चरित्र आपण जर वाचलात, त्याचा विश्वास ना त्यांच्या पत्नीवर होता, ना त्यांच्या आई वडिलांवर होता, ना त्यांच्या बंधूवर होता, ना त्यांच्या मंत्र्यांवर विश्वास होता, ना त्यांच्या कुठल्या सेवकांवर विश्वास होता. कोणावरही अविश्वास नव्हता. हा माणूस एवढा राज्य दिवस जवळजवळ 70 वर्षाहून अधिक काळ राज्य करत होता हा, पण कधीही सुखाचा एक क्षण अनुभवला नाही. तृप्ततेचा एवढा वर्ष अखंड भारतावर राज्य करून सुद्धा कधीही तृप्ततेचा, संतुष्टीचा अनुभव एक क्षणही घेऊ शकला नाही. अनुभव घेऊ शकला नाही, कारण त्याचा कोणावरही विश्वास नव्हता. कोणावरही विश्वास नव्हता. प्रत्येक व्यक्तीवर अविश्वास दाखवत होता. भोजन करणारी जे काय त्यांची स्वयंपाकी मंडळी होती, त्यांच्यावर सुद्धा त्याची नजर असायची. मला मारून टाकतील की काय. अंथरूण टाकणारी जे मंडळी होती, शय्या करणारी, त्यांच्यावरही त्यांचा विश्वास नव्हता. त्यांची चाकरी करणारी जेवढी लोक होती, कोणावरही त्यांचा विश्वास नव्हता. मंत्र्यांवर विश्वास नव्हता, सेनापतीवर विश्वास नव्हता. प्रत्येकांवर प्रत्येक दिवस अविश्वास दाखवत होता. आणि राज्य विस्तार करण्याची आकांक्षा मनात बाळगून होता. पण हा माणूस एकही क्षण त्याच्या जीवनात निश्चिंत झोपला नाही. कारण झोपतानाही त्यांना भीती वाटायचं. झोपताना सुद्धा त्यांना असा शंका यायचा, इथे रखवालीला जे आहेत ना, हे तरी मारणार नाही ना मला रात्री. त्यांच्या अंगरक्षकांवर सुद्धा त्याचा विश्वास नव्हता. अत्यंत जिवंत उदाहरण आहे औरंगजेबाचा. कोणावरही कधीही विश्वासला नाही. त्याचा परिणाम आयुष्यात कधीही एक क्षणही सुखाचा अनुभूती घेतला नाही, घेऊ शकला नाही. एवढी सर्व ही उदाहरण आमच्या डोळ्यासमोर असताना आम्ही आमच्या जीवनाकडे जरासा झाकून बघितलं, निहाळून जर बघायचं ठरवलं, आपल्याकडे विश्वास किती आहे आणि अविश्वास किती आहे. बरीच मंडळी आम्ही असं जीवन कंठितो, इलाजच नाही म्हणून आपण चालायला लागलो. आणि मनातलं जर सर्व विचारायला लागलं तर आमचंही अवस्था अशी आहे की औरंगजेबापेक्षा आम्ही कुठेही कमी पडणार नाही अविश्वास दाखवण्यामध्ये परस्परांवर. आमचेही अशीच आहे. परिवारातील, समाजातील थोरा मोठ्यांवर आमचा 100% विश्वास नाहीये. कारणही असू शकतील, नाही असं नाही. भावबंधांवर आमचा पूर्ण विश्वास नाहीये. म्हणजे आमचीच एकट्यांचीच नाही, हे परस्पर आहे. विश्वास किंवा अविश्वासाची भावना एकतर्फी कधी तयार होत नसतात. त्याला प्रतिस्पंदन जसं मिळतो त्याच्यावर ही लहान मोठी होत असतात. यांची व्याप्ती लहान मोठी होत असते. आजकाल भावाभावांवरचे विश्वास कमी होत चाललेले एवढंच नाही आहे, त्याचा परिणाम कुटुंबाची गात्र लहान होत चाललेले आहे. मायक्रो फॅमिली जे म्हणतो आपण, किंवा
अणुपरिवार जे म्हणतो, छोटे छोटे परिवार, हे कशाचा परिणाम आहेत? तर आमचे परस्परांवरील विश्वासाचा अभावाचा परिणाम आहे. भगवंतांनी सर्वांना सर्व काही एकसारखं नाही दिलेली आहे. कोणाच्यात एक शक्ती अधिक दिलेली, एक शक्ती कमी दिलेली आहे. आणि त्याच्यात ताळमेळ घालून घेणं, ताळमेळ आणि चालणं, आणि ते चालण्याकरता लागणारी बुद्धी आणि शक्ती प्रत्येकाच्यात दिलेली आहे. त्याचा वापर माणसं फार कमी करतात. सर्वजण माझ्यासारखंच काम करावं असं कधीच होत नसतो. कधी कोण थोडा अशक्त असतो, कोण सशक्त असतो, कोण हुशार असतो, कोण जरासा मंदबुद्धीचा असतो. कधी कोण जनशक्तीचा आधार अधिक असणारा असतो. काही काही माणसं एकलकोंडे असतात. आणि अशा वेळी आपण आपल्यासारखेच सगळे असायला पाहिजे अशी कल्पना करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं हे कदापिही न्याय ठरणार नाही. खरोखरच आपण बुद्धिमान असू तर आम्हाला या सर्व गोष्टींची ताळमेळ घालायचं आहे. संसार यालाच म्हणतात की एक अधिक असते, एक कमी असते, या दोन्हींचा मेळ घालणं. कोणाचा स्वभाव कसा, कोणाचा स्वभाव कसा, कोणाचा स्वभाव कसा असतो. आणि त्यात संयम नावाचा एक मोठं शस्त्र बाळगून, संयम हे एक खूप मोठे अस्त्र आहे आमच्याकडे. सगळ्यांवर ते खूप चांगला उपाय शोधत असते. संयम समाधान ठेवून जर चाललो तर बऱ्याच गोष्टी रुळावर येऊ शकतात. तसे न करता आपण तडकाफडकी अविश्वासाला बळी पडतो. बळी पडून एकाचा दोन करण्याचा प्रयत्न करतो. हा, कधी कधी नाही झाले तडजोड तर त्यावेळी अनिवार्यतेने दोन होऊ शकतात. पण आपल्या मनातलं अविश्वासाचा प्रमाण जसं घटत जाईल तसा माणूस सशक्त होत जातो. आणि अविश्वास जितका वाढत जाईल तितका माणूस कमजोर होत जातो. का? अविश्वासाने माणूस परावलंबी होतो, विश्वासाने माणूस स्वावलंबी होतो. म्हणून विश्वासाची गरज असते. ते प्रपंचाकरता असो नाही तर परमार्थाकरता असो, गरज असते. उदाहरण सांगितलं जातं, आपण ऐकलं असणार बऱ्याच ठिकाणी. एक महात्मा होते, त्यांच्याकडे रात्रीच्या वेळी गावात चोरी करायला आलेला एक माणूस चोरी केला. पण मोठं काय गबाड सापडला नाही त्याला. किरकोळ केला, नाराज झाला. एवढ्या तयारीने आलो होतो पण मनासारखं काय मिळालं नाही. नाराज होऊन चालला होता. आता जाऊन तरी काय करायचं म्हणाला. आणि गावाबाहेर या संन्याशाची कुटीर होता, त्याला दार ठोठावला. दार उघडलं. महाराज, मला रात्री झोपायला जागा मिळेल का म्हणाला. महाराज म्हणाले, अरे तुमचाच आहे, घ्या म्हणाले. त्याला एक बाजूचे कुटीर उघडून दिले. झोपला तिथे. सकाळी उठला. महाराज म्हणाले, अंघोळ कर, स्नान कर, उपहार कर, नाहीतर जेवण कर. कुठीर आश्रम असल्या कारणाने अनेको त्या महाराजांची भक्त लोक अनेको सामान आणून अर्पण करत होते महाराजांना. देवाची
दोन मूर्ती होती छोटी छोटी तिथे देवळीत, चांदीची होती. गावात सापडले नाही, शेवटी इथे तरी सापडले म्हणाला. महाराज असंच बाहेर कुठे गेले होते, तेवढ्यात त्या दोन घेऊन खिशात टाकला, जेवला. पण पोलीस त्याला रात्रीपासून शोधत होते. गावात चोर आलाय त्यांना माहित होता, आणि शेवटी त्याला बाहेर गेल्यानंतर चोराला पकडले पोलिसांनी. पकडल्यावर तपासले तर दोन मूर्ती सापडले. धरून आणले त्याला आश्रमात. महाराजांना विचारलं, महाराज हे दोन्ही मूर्ती तुमच्याच आहेत का? महाराज म्हणाले, होय माझीच आहेत. हा चोर आहे व लबाड आहे, हा कायम करतो या गावात चोरी, आमच्या डोळ्यात सुद्धा धूळपेक करतोय हा नेहमी, आणि आज पहिल्यांदा रंगे हात सापडलाय महाराज म्हणाले. महाराज म्हणाले, नाही नाही नाही, तो तसा नाहीये, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. पूजा करायला म्हणून माझ्याकडून मागून घेतला होता हा, मीच दिले दोन देव त्याला, कारण उद्यापासून तो घरी गेल्यानंतर ह्या देवांची उपासना करणार आहे. तेव्हा पोलीस हतबल झाले, निष्प्रभ झाले. पहिल्यांदाच रंगे हात चोर सापडला होता, आता याला कोर्टात हजर करून शिक्षा नक्कीच करवता येत होता. पण महाराज म्हणाले, नाही नाही नाही, तो चोर नाही आहे, सज्जन माणूस आहे, माझा शिष्य आहे तो, आणि हे दोन मूर्ती मला विचारूनच मीच दिलेले आहे, त्यांना घेतले नाहीये, मीच दिलेले आहे त्यांना उपासना करण्याकरता, सोडून द्या त्याला म्हणा. तो घरी जाईपर्यंत विचार करत होता. महाराजांच्या मठातलीच वस्तू मी चोरली, तरी महाराज म्हणाले ह्याला मी दिलेले आहे. माझ्यासारख्या चोरावर इतका विश्वास दाखवले महाराजांनी, बहुतेक मी बदलावं अशीच महाराजांची अपेक्षा असावी. बस आता एवढे दिवस केले खूप झाले, आता धिक्कार असू द्या माझ्या शौर्य वृत्तीला, मी आजपासून सुधारतो म्हटलं. मनात संकल्प केला, पुन्हा आश्रमात गेला त्या महाराजांच्या. जाऊन महाराजांना म्हणाला, आता पोलीस नव्हते बरोबर, जाऊन म्हणाला, महाराज मी चोरी केलेले असताना तुम्ही म्हणालात ह्याला मी हे दोन दिलेले, एवढं मोठं औदार्य कसं काय संपादन केलं तुम्ही? कशी काय तुमच्याकडे ही वृत्ती आली? महाराज म्हणाले, हे बघ, ही भगवंताचीच आहे दुनिया, कोणतरी दिला होता, कोणतरी घेतला होता, पण माझी इच्छा आहे की तू सज्जन व्हावं, तू संसारात आयुष्यात एकदा सुखी व्हावं. असा चोरी करणारा माणूस कधीही सुखी राहत नाही संसारात, आणि चोरी सोडून देऊन सुख समाधानाने जगणारा माणूस कधी दुःखी होत नाही. आणि तू सुखी राहावं एवढ्या अपेक्षेनेच बोललो, बाकी काय नाही म्हणाला. दंडवत घातला आणि म्हणाला, महाराज मी आजच सोडली ही, उद्यापासून मी एक उत्तम व्यक्ती म्हणून जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अविश्वास असणाऱ्या अविश्वासाचा एक आगर असणाऱ्या माणसाला, कारण ज्यांना विश्वासाने जागा दिली त्याच घरात चोरी केली त्यांनी, म्हणजे विश्वासाने जागा दिलेल्या माणसांवर तरी कमीत कमी थोडा विश्वास ठेवायला पाहिजे होता. ज्यांच्या घरात जेऊ घातले त्यांच्याच घरात चोरी केला होता. इतका अविश्वासिक माणूस, तरी सुद्धा त्यांच्यावर विश्वास दाखवला गेला. म्हणाला, मी आत्ता निश्चितच सार्थ करून दाखवेन, माझ्यावर जे ठेवलेले विश्वास आहे ते सार्थ करून दाखवेन. सदा सर्व काळी सर्वजण असं करतात असं नाहीये, पण आम्ही आमच्या परिवारात, आमच्या व्यवहारात असं का मन मोठं करू नये? बाहेरच्या रस्त्यावरची लोकांची बोलणी आपण नाही करतो आहोत, आपण आपल्या लोकांच्या बाबतीत तरी असा का विश्वासाने वागू नये?
नाहीतर आज परिस्थिती संसारात अशी आहे, एकमेकांची फोन दर दिवशी तपासले जातात. कोणाकोणाला फोन केला होता, कोणाकोणाला कुठला मेसेज केला होता आणि कुठली मेसेज कोणाकोणाचे आलेत, परस्परांची आम्ही तपासतो. कारण आपल्या परिवारात असे झाले की आमची विश्वास आता एकमेकांवर इतकं राहिलेले नाही. आता अविश्वासाचे धनी बनत चाललेलो आहोत आपण. असं न होता संसारात आपला विश्वास कसं बळावेल, संसारात तरी विश्वास बळावायलाच पाहिजे, बलिष्ठ व्हायलाच पाहिजे. त्याच्याबरोबर जी माणसं विषयांवरच इतका अविश्वास दाखवतो, तर देवावर कसा विश्वास दाखवणार, स्वतःवर कसा विश्वास दाखवणार. याकरता देव धर्मावर विश्वास बळकट करण्याची, आणि तो विश्वास आपल्याजवळ असतो. आपण आपला विश्वासाला खत पाणी कसं घालायचं, विश्वासाला खत पाणी आपल्या सेवेने, आपल्या श्रवणाने, आपल्या उपासनाने, आणि त्याबरोबरच मोठ्या अंतःकरणाने आपण आपल्या अंतःकरणातल्या विश्वासाला खत पाणी घालायचं आहे. निश्चितच आपला विश्वास सदृढ होईल. आणि विश्वास आपला जर सदृढ झाला, परस्परांमधील प्रेम वृद्धिंगत होईल. प्रेम वृद्धिंगत झाला तर द्वेष क्रोध हे आपोआप नष्ट होतील. आणि संसारातील प्रत्येक घटक दुःख देण्याऐवजी आम्हाला सुखाचे स्रोत बनतील. हीच ऋषीमुनींची आमच्याकरता संदेश आहे. जेव्हा विश्वास वाढतो, विश्वास बळावतो, तेव्हाच श्रद्धेचा जन्म होतो. तिथे निष्ठा त्याचा पुढील पाऊल. विश्वास पहिला पाऊल असेल तर श्रद्धा दुसरी पाऊल आहे, दुसरी टप्पा आहे, आणि निष्ठा ही तिची तिसरी टप्पा आहे. त्या निष्ठेने माणूस स्थिरावतो, आणि स्थिरता जिथे असते तिथेच देवाचा अस्तित्व असतो. स्थिरता जिथे असते, जिथे मन स्थिरावतो, तिथे ज्या गोष्टीमध्ये मन अधिक वेळ स्थिरावतो तिथे अधिक आनंद मिळायला लागतो. म्हणजे आमच्या मनाला अधिक आनंद मिळवण्याकरता मन स्थिर करण्याची गरज आहे. मन स्थिर त्या गोष्टींमध्ये होते की जिथे आपल्या मनाचा विश्वास बळकट झालेले आहे. यासाठीच अध्यात्म असो किंवा प्रपंच असो, अध्यात्म असो किंवा प्रपंच असो, त्याला गरज असते विश्वासाचा किंवा अविश्वासाचा अभाव नष्ट करण्याचा. जितका आपल्या दैनंदिन जीवनात हळूहळू एका दिवसात होईल असंही नाहीये. हा, काही लोकांच्या मध्ये होऊन जाईल. वाल्मिकी एका क्षणात विश्वासले नारद महर्षींना. नारद महर्षी सांगतात हे 100% सत्य म्हणाले. वाल्या कोळी वाल्मिकी झाले. अंगुलीमाला महात्मा बनले. बुद्धांवर एका क्षणात ते सांगतात हे सत्य आहे, मला असंच राहायचंय. यू टर्न घेतली. थोडं 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 ट्रॅक बदलत नाही गेले, एकदमच यू टर्न घेतली. व्यक्तिमत्वच बदलून गेलं. आम्रपाली असं थोडं थोडं नाही, एका दिवसात आम्रपाली भिक्षुणी बनली, बुद्धांच्या संघात सामील झाली. विशाखा नावाची एक महिला होती, अशीच आम्रपाली सारखे गणिका स्त्री. बुद्धांवर एकदाच विश्वास ठेवली,
बस विशाखा महासाध्वी बनली. आपण जेव्हा विश्वास वृद्धिंगत करू, विश्वास बळकट करू, स्वतःवरचा आणि अन्यांवरचा. अन्यथा या प्रपंचात आपण सर्व गोष्टी एकटेच नाही करू शकणार आहोत. कोणा कोणावर तरी विश्वास ठेवावाच लागतो. मला बरीच मंडळी म्हणत असतात, हे कशी काय चालते तुमची सगळे. मी एवढंच म्हणत असतो, त्यांना विश्वासाने चालते हे. आणि त्याच्याबद्दल विश्वास कमी व्हावा याकरता काही लोक प्रयत्नशीलही असतात. आपली ज्यांच्यावर विश्वास असतो ते विश्वास कमी व्हावं म्हणून ते हलवणारी सुद्धा मंडळी असतात. पण त्याकडे किती कान द्यायचं हे आपण ठरवायचं असतं. हे सगळी मीच करतो म्हटलं तर आपण काहीच करू शकत नाही. तसेच संसारात सर्व माझ्या ह्याच्यावरच चालावं, माझ्या ताळावर माझ्या तंत्रावर असं नाहीये. आमच्या सगळ्यांच्या तंत्रावर चालावं ही भरोसा आमच्याकडे उत्पन्न होणं गरजेचे असते. आमच्या परिवारात सुद्धा आम्ही एकटे आपलं अधिराज्य चालवून चालणार नाहीये. आमचा सामूहिक निर्णय असायला पाहिजे. परस्परांना विश्वासात घ्यायला पाहिजे, परस्परांसाठी विश्वास द्यायला पाहिजे. आणि असेच परमार्थ सुद्धा विश्वासानेच परमार्थाचा पाया मजबूत होतो आणि कळस बसवणं साध्य होते. अन्यथा आयुष्यभर आपण शोधतच फिरतो आणि कुठेही स्थिरता आणि स्थिरस्थान भेटत नाही, असं होत राहतो. याकरता म्हणून स्वामीजी महाराज आपल्याला म्हणत होते, विश्वासिता निरूपणी मुक्तिलाभे तत्क्षणी. त्याच क्षणाला होतो ज्या क्षणाला आपला विश्वास बळकट होतो. असा विश्वास आपला आयुष्याचा जो रस्ता आहे तो सुसह्य व्हावं, सुगम व्हावं आणि आनंदी व्हावं याकरता कारणीभूत ठरत असतो. म्हणून प्रयोगानुरूप आपण आपला विश्वास वाढवत जावं आणि विश्वासाचा आपण एक धनी बनावं. ती बुद्धी शक्ती सद्गुरु भगवंता सर्वांना देवो ही गुरुचरणी प्रार्थना. राजाधिराज सद्गुरुना सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुना श्री भाऊराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुना श्री काळसिद्धेश्वराय